ज्ञ हे संयुक्त व्यंजन रिकामी जागा असे लिहिलं येईल. म्हणजे ज्ञची आपल्याला काय करायची, फोड काढायची आहे. कसे कसे लिहितात? पहिला ऑप्शन दिला ज्ञ प्लस अ, दुसरा आहे द प्लस न प्लस अ, तिसरा आहे द प्लस न्य, चौथा ऑप्शन आहे द प्लस न प्लस य प्लस अ. पाठांतर करून घ्यायचं कसं लिहितात म्हणून. ज्ञ न ज्ञ हा शब्द द लंगडा राहतो, न लंगडा राहतो, य लंगडा राहतो आणि अ हा पण लंगडा राहतो. ऑप्शन क्रमांक 4 याचे योग्य उत्तर असणार आहे द प्लस न प्लस य प्लस अ. कसा लिहिला जातो? ज्ञ हा शब्द पाठांतर करून घ्यायचा. विचारला जातो द प्लस न प्लस य प्लस अ. पुढील प्रश्न बघा, अटके पार झेंडे लावणे या वाक्याचा अर्थ काय? पहिला ऑप्शन दिला आहे अडथळा निर्माण करणे, दुसरा आहे नाहक गोंधळ घालणे, तिसरा आहे पराक्रमीची शर्त गाजवणे आणि चौथा यापैकी नाही. अटके पार झेंडे लावणे चा योग्य काय होणार अर्थ? ऑप्शन क्रमांक 3 पराक्रमीची शर्त गाजवणे. पुढील प्रश्न बघा, जमदग्नी या शब्दाचा अर्थ सांगा. पहिला ऑप्शन आहे मूर्ख मनुष्य, दुसरा आहे अतिशय प्रिय मनुष्य, तिसरा आहे अतिशय रागीट मनुष्य आणि चौथा आहे चंचल मनुष्य. जमदग्नी या शब्दाचा अर्थ काय होतो? याचे योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 3 अतिशय रागीट मनुष्य. पुढील प्रश्न बघा, मराठी व्याकरणात शब्दाच्या जाती एकूण किती जाती आहे? पहिला ऑप्शन दिला 4, दुसरा 8, तिसरा आहे 10, चौथा आहे 11. शब्दाच्या जाती किती आहे? टोटल 8 आहे. कोणत्या? विकारी किती आहे? विकारी विचारल्या जातात आणि अविकारी. विकारी किती आहे? 4 आहे आणि अविकारी किती आहे? 4 आहे. विकारी कोणकोणते आहे? नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद. आणि अविकारी क्रिया, विशेषण, उभयान्वयी, केवल प्रयोगी आणि शब्द योगी. मराठी व्याकरणात शब्दाच्या जाती किती आहे एकूण? योग्य उत्तर असणार आहे 8. कोणकोणते आहे? नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, शब्दयोगी अव्यय, क्रिया विशेषण अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय. बघा, खालीलपैकी कोणते कर्मधारय समाजाचे उदाहरण नाही विचारले नाही. पहिला ऑप्शन दिला रक्तवर्ण, दुसरा वेशांतर, तिसरा पाप पुण्य आणि चौथा घननीळ. या ठिकाणी आपल्याला समाज माहीत पाहिजे. समाजाची व्याख्या आहे शब्दाची काटकसर करून एकच शब्द किंवा जोड शब्द तयार करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? समास म्हणतात. समास म्हणतात. तयार होणाऱ्या शब्दास सामाजिक शब्द सुद्धा म्हणतात. सामाजिक शब्द सुद्धा
म्हणतात. या शब्दाची फोड करून दाखवण्यात विग्रह असते. समाजात दोन शब्द फक्त शेजारी शेजारी ठेवले जातात. हे प्रकार पडतात. मुख्य किती प्रकार आहे समाजाचे? 4 प्रकार आहे. कोणकोणते आहे ते माहीत पाहिजे आपल्याला. अव्ययी भाव समाज, तत्पुरुष समाज, द्वंद्व समाज आणि बहुव्रीही समाज. समाजाचे किती प्रकार पडतात? 4 प्रकार पडतात. समाजामध्ये तत्पुरुष समाज, तत्पुरुष समाजाचा उपप्रकार आहे कोणता? कर्मधारय समाज. कर्मधारय समाज याचा कोणाचा आहे? उपप्रकार आहे. कर्मधारय समाज आपण बघून घेऊ. कर्मधारय समाज, ज्या तत्पुरुष समाजातील दोन्ही पदे महत्त्वाची असतात. दोन्ही पदे महत्त्वाची. तत्पुरुष समाजामध्ये दोन्ही पदे महत्त्वाची असतात. प्रथम विभक्तीत असून विभक्ती माहीत पाहिजे आपल्याला. कोणत्या? 8 आहे. प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, संबोध. कर्मधारय समाज दोन्ही पद महत्त्वाची असतात, हे लक्षात ठेवायचे. या ठिकाणी पहिलं ऑप्शन दिलेलं आपल्याला रक्तवर्ण. दुसरा ऑप्शन दिला वेशांतर. तिसरा ऑप्शन दिला पाप पुण्य आणि चौथं ऑप्शन दिला आहे घननीळ. तर या ठिकाणी पहिलं ऑप्शन कर्मधारय समाजाचं उदाहरण आहे. रक्त सारखे वर्ण अशी फोड होता त्याची. त्यानंतर दुसरा ऑप्शन आहे वेशांतर म्हणजे ची फोड कशी होईल? ही कर्मधारय समाजाचं उदाहरण आहे. दुसरा वेशांतरचं काय होतं? दुसरा वेश. आणि तिसरा ऑप्शन कोणता आहे? पाप पुण्य. पाप किंवा पुण्य हे कोणत्या समाजाचं उदाहरण आहे? द्वंद्व समाजाचं उदाहरण आहे. पाप किंवा पुण्य. आणि चौथा ऑप्शन दिलेला आहे घननीळचं हे पण कर्मधारय समाजाचं उदाहरण आहे. निळा असा घन, म्हणून कर्मधारय समाजाचे उदाहरण नाही. रक्तचंदन कर्मधारय समाजाचं उदाहरण आहे. वेशांतर कर्मधारय समाजाचं उदाहरण आहे. घननीळ कर्मधारय समाजाचं उदाहरण आहे. आणि पाप किंवा पुण्य ऑप्शन क्रमांक 3 हे कर्मधारय समाजाचे उदाहरण नाही. म्हणून खालीलपैकी कोणते कर्मधारय समाजाचे उदाहरण नाही? ऑप्शन क्रमांक 3 याचं योग्य उत्तर असणार आहे पाप किंवा पाप पुण्य. कोणतं समाजाचं उदाहरण आहे? द्वंद्व समाजाचं उदाहरण आहे. कर्मधारय समाजाचे आपण शब्द बघून घेऊ. पुरुषोत्तम याचा विग्रह कसा होतो? उत्तम असा पुरुष, घनश्याम घनासारखा श्याम, पितांबर पिवळे असे वस्त्र, भाषांतर अन्य भाषा, श्याम सुंदर सुंदर असा श्याम,
विद्याधन, विद्या हेच धन. हिरवागार, खूप हिरवा. तपोबल, तप हेच बल. महाराष्ट्र, महान असे राष्ट्र. महादेव, महान असा देव. रक्तचंदन, रक्तासारखे चंदन. चरण कमल, चरण हेच कमल. घननीळ, निळा असा घन. वेशांतर, दुसरा वेश. नरसिंह, सिंहासारखा नर. भवसागर, विश्वरूपी सागर. लाल भडक, खूप लाल. नीलकमल, निळे असे कमल. हे सर्व कशाचे आहे? कर्मधारय समासाचे उदाहरण आहे. पाठांतर करून घ्यायचे. पुढील प्रश्न बघा. मराठी व्याकरणात शब्दाच्या जाती किती आहे? पहिला ऑप्शन दिला आहे 4, दुसरा आहे 8, तिसरा आहे 10, चौथा आहे 11. शब्दाच्या जाती किती आहे? 8 आहे. ऑप्शन क्रमांक 2 कोणते आहे? नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद. उभयनिव्यय, क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी आणि केवल प्रयोगी. पुढील प्रश्न बघा. वारंवार हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण अव्यय आहे? पहिला ऑप्शन दिला आवृत्ती दर्शक, दुसरा प्रश्नार्थक, तिसरा स्थिती दर्शक आणि चौथा आहे यापैकी नाही. क्रियाविशेषण ज्यामध्ये क्रिया घडत असते. प्रश्नार्थक ऑप्शन क्रमांक 2 आहे प्रश्नार्थक. प्रश्नार्थक मध्ये प्रश्न विचारले जातात, कोण, काय, कोणास, कोठे. तिसरं ऑप्शन आहे स्थिती दर्शक. स्थिती आज, काल, उद्या, पूर्वी. स्थिती ठिकाण दर्शवले जातात. आणि आवृत्ती, आवृत्तीमध्ये पुन्हा पुन्हा येतात, वारंवार तेच तो शब्द पुन्हा पुन्हा येतो, फिरून, मागून. वारंवार हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण अव्यय आहे? तर योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 आवृत्ती दर्शक. पुढील प्रश्न बघा. पुढील वाक्याचा योग्य अर्थ सांगा. उखळ पांढरे होणे. पहिला ऑप्शन दिला उखळाचा रंग जाणे. दुसरा आहे उखळातच पीठ पडणे. तिसरा आहे नशीब उघडणे. चौथा आहे दुर्दैवाच्या फेऱ्यात सापडणे. उखळ पांढरे होणे म्हणजे काय होतो? याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 नशीब उघडणे. पुढील प्रश्न बघा. कणिक तिबणे या वाक्याचा अर्थ ओळखा. पहिला ऑप्शन दिला कणिक भिजवणे. दुसरा आहे खूप मारणे. तिसरा आहे सूड उगवणे. चौथा आहे अंदाज करणे. कणिक तिबणे या वाक्याचा अर्थ काय होतो? ऑप्शन क्रमांक 2 याचं योग्य उत्तर असणार आहे खूप मारणे.